आणि आता पुणे स्टेशनला पोहोचलो. जेजुरीचा प्रवास करतो, पुणे टू जेजुरी. आता आपण आलोय तर मित्रांनो, आता पुणे स्टेशनला आपण पोहोचलो आणि पुणे टू जेजुरी असा हा 1 तासाचा प्रवास होणार आहे. कारण आपलं प्रायव्हेट व्हेकल आपण घेऊन जाऊ शकत नाही, कारण सर्व माऊलीचा जो मार्ग आहे तो सर्व ब्लॉक आहे आणि प्रायव्हेट व्हेकलला तिथे अलाउड नाही. तर आपण आता हा पर्याय निवडला आहे. तर मित्रांनो, आता एक 5 मिनिटात आपली गाडी लागेल 11029 पुणे कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या ट्रॅकवर येणार आहे आणि आपला पुढचा प्रवास चालू होणार आहे. तर मित्रांनो, पुण्यनगरीमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि आपण निघालोय आज आपल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या वारीसाठी. तर आज सातसोड इथून जेजुरीकडे प्रस्थान होणार आहे माऊलीचा आणि तो सुवर्णक्षण आपण या कॅमेराबद्ध करण्यासाठी चाललेला आहे. आपण आलोय मुंबईवरून बाय कारने पुण्यापर्यंत आणि पुणे टू जेजुरी असा आमचा प्रवास होणार आहे कोयना एक्सप्रेस कडे. तर मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आपण पुणे स्टेशनला बाय बाय करतोय. मित्रांनो, फर्स्ट टाइम जनरल तिकीट आहे आणि मी जनरल तिकीट काढून आज जेजुरीचा प्रवास करतो, पुणे टू जेजुरी. आणि मला फेअर पडला फक्त 60 रुपये आणि हा जनरल डबा आहे, तुम्ही बघू शकता. पण तसं बघायला तर खूप छान आहे, क्लीन आहे. तुम्हाला आता वॉशरूम जनरल मध्ये काय दाखवू, कारण नेहमीच प्रवास केला का तुम्हाला नेहमीच मी वॉशरूम पण आहे व्यवस्थित, हे बघा, आणि क्लीन आहे. तर मित्रांनो, आता आपला पुणे टू जेजुरी असा प्रवास होतोय. तर प्रवास कसा वाटतो मला सांगा. बघू शकता की आपण जेजुरीला निघालो आहे, कारण माऊलीची पालखी तिथे आज येणार आहे. सासवडून पालखी जेजुरीच्या दिशेने आता प्रस्थान झालेले आहे आणि एक साधारणतः 4 वाजता पोहोचेल आणि आपण त्यासाठी आता तिकडे पालखीचं दर्शन घेण्यासाठी, माऊलीचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहे. तर कसा तुम्हाला प्रवास वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला सर, हॅपी जर्नी, भेटू. तर मित्रांनो, चला आता आपला प्रवास आता जेजुरीपर्यंत
आणलेला आहे, बॅग काढून घेतो. तर मंडळी, आता आपला पुणे टू जेजुरी प्रवास इथे संपतोय आणि वाजल्यात आता तुम्ही बघू शकता 2:15 वाजले आणि आता आपण पोहोचलोय जेजुरी स्टेशन. एलकोट एलकोट, जय मल्हार सदानंदाचा एलकोट. तर मित्रांनो, आता पोहोचले आपण आणि आता गाडी आता थांबते. गाडी हळूहळू थांबेल आणि जास्त घाई नको, कारण मी खूप काळजी घेतो व्हिडिओ बनवताना. तुम्ही तशीच काळजी घ्या. तर मित्रांनो, आलोय आपण जेजुरी नगरीमध्ये. जय मल्हार. तर चला, आता आपण घरातून जेवण आणलंय, तर पहिले जेवण करून घेऊ आणि नंतर पटापट फ्रेश होऊन निघूया, कारण आता पालखीचं प्रस्थान झालंय सासवडवरून आणि आता लवकरात लवकर जेजुरीमध्ये येते, तर आपल्याला तो कव्हर करायचा आहे. जेजुरी नगरीत तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, स्टेशनच्या बाहेर आलात ना, तर मस्त शेअरिंग ऑटो आहेत आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि मस्त असं एकदम सुंदर असं बघा ना, किती छान असा व्ह्यू आहे. मालगुडी डेज बघितलं असेल ना ज्याने, त्याला ही फील नक्कीच जाणवेल. तर मित्रांनो, शेअरिंग रिक्षाचे इथे 20 रुपये घेतात. हां, आज खूप डिस्काउंटमध्ये चाललो आहे, कारण मुंबईवरून आलो 400 रुपयात, ट्रेनमध्ये आलो 60 रुपयात आणि इथून शेअरिंग 20, म्हणजे जवळजवळ 470 रुपये आपल्याला टोटल इथे जेजुरीपर्यंत येण्याचा प्रवास आपल्याला पडला. पालख्या आहेत ते सर्व आपापल्या ठरवलेल्या ठिकाणी पोचतील, ते तंबू लावतील, कारण आज माऊलीचा इथे 20वा आहे. तर मित्रांनो, वाजले 3. आता नाश्ता केला आहे मी, घरातूनच आणलेला, आणि आता चाललो आहे जेजुरी गडावर. तर बाहेरूनच दर्शन होईल, कारण मंदिर 3 दिवसासाठी बंद आहे आणि मला असं वाटतं मंगळवारी म्हणजे उद्या खुलेल दर्शनासाठी. तर चला बाहेरून दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण आलोय सोन्याची जेजुरी येथे आणि आता दर्शन बाहेरून आहे, कारण आता आज माऊली ज्ञानेश्वरांची पालखी आज खंडोबा रायाच्या भेटीसाठी येणार आहे. तर आज तुम्ही बघू शकता इथे जनसमूह खूप आहे, म्हणजे आज वारकरी असतील, देवताची पूजा करण्यासाठी आले असतील, अशा भाविकांची एवढी गर्दी आहे ना.